शेतकरी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की अनुदानासाठी ई-केवायसी कशी करायची आहे। सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये यायचं आहे आणि SC ॲग्री असं तुम्हाला टाईप करायचं आहे। SC ॲग्री असं तुम्ही टाईप केलं इथे की तुम्हाला गुगलवरती असं सर्च करायचं आहे SC ॲग्री DBT म्हणून। DBT केल्यानंतर बघा इथे पहिलंच तुमची या वेबसाईट येईल। SC ॲग्री DBT ही जी वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला जायचं आहे। याच्यावरती पहिलीच जी वेबसाईट येत आहे बघा, maha-it.scagridbt.maha-it.org.in। तर मित्रांनो, ही जी वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला इथे जायचं आहे। इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करून देतो मी। इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन मिळतात। इथे या लेफ्ट साईडला जे आहे वरती तुम्हाला इथे दोन ऑप्शन मिळतात। तर कुठले कुठले ऑप्शन आहे जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, इथलं जे आहे डिस्बर्समेंट स्टेटस, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। ह्या डिस्बर्समेंट स्टेटसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। डिस्बर्समेंट स्टेटसवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे। इथे बघा आपल्याला आधार नंबर तुमचा एंटर करायचा आहे। आधारला मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर पाहिजे तरच तुम्ही बघू शकता, अन्यथा नाही। त्याच्यानंतर इथे OTP टाकायचा आहे। तो OTP ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करता येईल। प्लीज एंटर आधार नंबर म्हणत आहे, आधी आधार नंबर टाका। त्याच्यानंतर हा कॅप्चा कोड इथे टाका आणि OTP घ्यायचा आहे। जर तुमच्याजवळ मोबाईल अटॅच नसेल, आधार कार्डला मोबाईल नंबर अटॅच नसेल, तर मग तुम्हाला जवळच्या CSC सेंटरवर तुम्हाला जायचं आहे। तिथं बायोमेट्रिक मशीन आहे। त्या बायोमेट्रिक मशीनद्वारे तुम्ही जे आहे ई-केवायसी करू शकता। इथे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहे। आता मी यांचं जे आहे एका जणाचं मी इथे केलेलं आहे, त्यांचं मी तुम्हाला स्क्रीनशॉट अशा टाईपचं हे आहे केल्यानंतर होते इथे तुमचं स्टेटस दिसून जाते। जसं तुमचं एक तर कशाद्वारे तुमचं ई-केवायसी झालं आहे, OTPद्वारे झालं आहे की बायोमेट्रिकद्वारे झालं आहे, कोणी केलं आहे, तुम्ही सेल्फ केला आहे की तुमचं जे आहे कृषी सहाय्यकने केलेलं आहे। इथे नाव वगैरे तुमचं आधार आणि इथे डिस्बर्स किती अमाऊंट होणार आहे हे सुद्धा तुमचं पीक विमा अनुदानाची पीक अनुदानाची जी आहे पीक पाहणी डिटेल्समध्ये तुमचं येऊन जातं। तरी या अनुदानाच्या रक्कमेसाठी अशा पद्धतीनं तुम्हाला हे करायचं आहे। तरी मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि जे आहे चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद।